सर, मी माझ्या गावी, माझ्या घरी कुटुंबासोबत राहते तर आय लिव्ह इन माय हाऊस असं म्हटलं तर चालेल का? विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्ही आता प्रश्न ऐकला असेल की प्रश्न असा होता, मी माझ्या गावी, माझ्या घरी, माझ्या कुटुंबासोबत राहते तर मी इंग्रजीमध्ये आय लिव्ह इन माय हाऊस म्हटलं तर चालेल का? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नाही चालणार. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्ये जो शब्द वापरण्यात आलेला आहे घर म्हणजे हाऊस, तो शब्द इथे चुकीचा आहे. हाऊसला आपण इंग्रजीमध्ये घर म्हणतो आणि होमला पण आपण इंग्रजीमध्ये घर म्हणतो, परंतु या दोन शब्दांच्या इंग्रजी वापरामध्ये फरक आहे. हाऊस म्हणजे काय? तर हाऊस म्हणजे विटा, भिंती, दरवाजा, खिडक्या. आणि होम म्हणजे काय? तर होम म्हणजे प्रेम, आपुलकी, भावना आणि जिथं आपण आपली दैनंदिन कामे जिथे रोज पूर्ण करतो अशा ठिकाणी आपण म्हणतो होम. आता बघा, त्यांनी म्हटलं की मी माझ्या गावी माझ्या कुटुंबासोबत राहते, तर इंग्रजीमध्ये म्हणणार आय लिव्ह इन माय होम. आता विद्यार्थी मित्रांनो, माझा मुरबाडला एक फ्लॅट आहे, त्या फ्लॅटवर कोणी राहत नाही, मला तो फ्लॅट भाड्याने द्यायचा आहे, त्या घराला मी म्हणणार हाऊस. पण आपण कधी कधी म्हणतो ना, मला घरची खूप आठवण येते, म्हणजे जिथे आपल्या भावना गुंतलेल्या आहेत, जिथे आपण आपल्या कुटुंबासोबत राहतो, अशा वेळी घर या शब्दासाठी आपल्याला होमचा वापर करायचे. सर, मला आता घरी जायचं आहे तर आय हॅव टू गो टू होम असं म्हटलं तर चालेल का? व्हेरी गुड. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, सारिकाने लक्षात घेतलं की सर, होमसाठी घर या शब्दासाठी आता मी होम शब्द वापरणार आणि तिने वाक्य बनवलं आय हॅव टू गो टू होम. तर असं चालेल का? तर विद्यार्थी मित्रांनो, असं चालणार नाही. कारण की जेव्हा तुम्ही घरी जाता त्यावेळी तुम्हाला वापरायचं असतं गो होम. मला घरी जायचे, आय हॅव टू गो होम. आणि टू कधी वापरतात? तर त्या होम या शब्दाच्या आधी ते घर कोणाचं आहे? माझं आहे, तुझं आहे, आपलं आहे, सारिकाचं आहे, असा जर शब्दप्रयोग असेल तरच तुम्हाला टूचा वापर करायचे. उदाहरणार्थ, मला असं म्हणायचे, मला घरी जायचे, आय हॅव टू गो होम. मला माझ्या घरी जायचे. आता बघा, इथे मी घर या शब्दाच्या अगोदर माझ्या हा शब्द वापरला, त्यावेळी मी म्हणणार आय हॅव टू गो टू होम. थँक्यू.